नमस्कार. आज 20 ऑगस्ट बुधवार. अजून 2 दिवस महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 21, 22, 23, 24, 25 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे. तर जाणून घेऊया पंजाबराव डक साहेब यांच्या अंदाजातून. नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आज आहे 19 ऑगस्ट आणि उद्या 20 ऑगस्ट. आणखी 2 दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 21, 22, 23, 24, 25 पर्यंत महाराष्ट्रातल्या पावसा म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे, हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण महाराष्ट्रामध्ये परत काय होणार आहे, 26 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात परत पावसाचं वातावरण होणार आहे. 26 पासून ते 29 तारखेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, विदर्भात सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, इकडं परभणी जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा 26 तारखेच्या नंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 2 दिवस खूप पाऊस पडणार आहे. पण त्याच्यानंतर सगळं शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या मुंबई म्हणजे आता मुंबई आणि पुणे ह्या नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आता 29 कोकण पट्टी या भागामध्ये ह्या 2 दिवसामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. आणि ही खास करून अंदाज महाराष्ट्र राज्यासाठी दिला, राजस्थानसाठी दिला आणि गुजरातसाठी दिला. कारण की गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे, राजस्थानमध्ये बी 25च्या नंतर अतिवृष्टी होणार आहे म्हणून खास करून राजस्थानच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा, गुजरातच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आता तिकडे पाऊस राहत असल्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस 21 तारखेपासून कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 21ला पाऊस कमी होईल, 22ला सूर्यदर्शन होणार आहे, 23ला आणखीन बरंच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल, 24-25 देखील आणखीन चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो. 19 आणि 20 दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यामध्ये आणखीन जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागेल. तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं, खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं, तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, तर येलदरीचं काल पाणी सुटलं. त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वरमध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं. जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे, समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज 18चा पाऊस तुम्हाला सांगतो, 18 ऑगस्ट 19, 20 नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, इगतपुरी, मुंबई म्हणजे ह्या 3 दिवसाचा, जळगाव, पुन्हा चाळीसगाव, यावल, रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळ हे सगळीकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना, थोडे शेतकऱ्यांना फक्त थांबा, तुमची पाण्याची टेबल ह्या 22 तारखेपर्यंत तुमच्या इकडे तुडूंब भरून जातील. तुमच्या जळगाव जिल्हा झाला, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा झालं, 450 ते 500 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडला असं मी सांगितलं होतं. तर मागच्या याच्यात झाला होता 178 मिलीमीटर पाऊस पडला होता. तर आता जवळपास 200-250 झाला असं. तर त्याच्यानंतर हे 150 काय होणार ह्या 3 दिवसामध्ये त्याची